मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी चालले विरारला आणि माझ्यासोबत आहे श्रवण। आता आम्ही रेल्वे स्टेशनवर आहेत आणि हे आमचं तिकीट। काही वेळानं आमची ट्रेन सुद्धा आलेली आहे आता इकडे। एक तासाचा प्रवास करून आम्ही पोचले विरारला आणि इकडे विजय मामा मला घ्यायला आलेला होता। घरी पोचल्यावर इकडे मावशी बटाटे गावत बसलेली होती आणि मामीने नवीन एक्सपेरिमेंट म्हणून चीज पकोडे बनवलेले होते। रोम रोम भाइयों। घरात बसून बसून कंटाळा आला म्हणून आम्ही संध्याकाळी बाहेर जरा फिरायला गेले। सो फिरता फिरता आम्ही झुडिओ आणि डीमार्ट मध्ये गेले आणि इकडे रस्त्यातच आम्हाला विरारची जोरदार ट्रॅफिक लागली। काही वेळानं आम्ही झुडिओ मध्ये गेले। तिकडे येऊन आम्हाला खूप छान वाटलं। इकडे श्रवण त्याच्यासाठी एक सेंट घ्यायला लागलेला होता आणि तिकडे ट्रायलसाठी सेंट बरेच होते, तर मी त्यातले एक सेंट श्रवणला ट्राय करायला दिला। सो त्याचं चेहऱ्यावरचा एक्सपिरियन्स बघण्यासारखा होता। काही वेळानं आम्ही डीमार्ट मध्ये गेले शॉपिंग करायला। बिचाराला काय भेटलं घ्यायला नाही भेटलं। काय चांगले कपडेच नाही भेटत आहेत। हा आहे श्रवणचा छोटासा बाबू। श्रवण उघड झाला। श्रवण पी 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 इकडेच राहा। वेळानं आम्ही घरी गेले आणि तिकडे अर्ध्या रस्त्यात लहानपणाची मारामारी लागली। आज दुसरा दिवस आहे व्लॉगिंगचा आणि मी आत्ताच उठलेली आहे। सो बघूया आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होत आहे। नको नको ठेव तुलाच ते आता मी चालली आहे सफाळ्याला। रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे।
गाईज आता आम्ही रेस्टॉरंटच्या मामाच्या गावाला. सफाळे कोणतं रे? देवाची डोंगरी. काय आगरवाडी का? आगरवाडी. हा तो आमच्या मामाचा बंगला. कुठे? द्वारका माई. हे बाबू तू काय खेळणार आहे सांग एकदा. पबजी बघा गाईज, एवढीशी पुरं पबजी खेळ. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. टॅब मध्ये खेळायला लागला. एवढा मोठ्या टॅब मध्ये हा पोरगा पबजी खेळतात. पबजी हा. आणि मग आम्ही एवढीशी ते होते ते आम्हाला फोन काय हे पण नाही माहिती नाही. या पोराला बघा पबजी खेळायला लागलाय. पबजी काय म्हणणार. मम्मीला मुस्का लागायला लागलाय. मी तुझा फेवरेट गेम खेळतो. गुड मॉर्निंग गाईज. आज तिसरा दिवस आहे ना मी आहे सकाळला. बघा तर बघू आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं. आता मी चालली आहे केळव्या बीचला जरा फिरायला. मला स्टँड बनवलेलं आहे. सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममयी मुनि गणवंदित मोक्ष प्रदायिनी मंजुळ भाषिणी वेदनुते पंकजवासिनी देव सुपूजित सद्गुण. संवेशन घेतल्यानंतर आम्ही चालले. आम्ही चालले बीचवर. ब्लॉगर आहे घेत आहेत ब्लॉगिंग नाही ना ब्लॉग करायला चाललाय. सेल्फी स्टिक घेऊन पावती घेतली ना. पावती देसी वडापाव हाताने करते. तिला बोलला पाहिजे का? तू बोलते मान नको. विजय आमचा ब्लॉगिंग करायला लागलाय. श्रवण आमची मामी. जवळ ऐकायला आमचेच काय समजत नाही. जवळ व्ह्यू आहे. दोन ब्लॉगर एकच आम्ही. समुद्र बघूया आता काय होते. हे व्हिडिओ करायला लागले. ए रहा नहीं जाता. तड़प ही ऐसी है ना. नहीं सो कंटाळा चालले. अख्खा भिजलाय कारण की तो पाण्यात भिजलेला. सो मी नाही भिजले. आता आम्ही चालले व्हिडिओ बनायला बीचवरती. हिच्या बोलायला लागलं. हिच्यात भिजलेत परत चालले. चल उलटा उलटा फिर ना. चलो चलो सिस्टम फाड़ देंगे. मन धावतया तुझ्याच मागं डोलतया तुझ्याच साठी धाव जिथं कुठं
कोई तुर गया उमरां दा मेरा एक साथ है तू थोड़ी सी दारू मेरे अंदर आ A few moments later. आमने व्हेज मागवलाय. रुको जरा सबर करो. आणि याचे टमाटाचे दुपट्टा आहेत आणि हाडं आहे आणि हाडं काढलेले आहेत मी. त्या हाडामध्ये काही तुम्ही येत नाही. चालू करायचं बोला. 40 वाला घेतलं ना आम्हाला 10 हिला दिलं दाखवा ना. बस तुझा आईस्क्रीम भेटला मला. इकडे बघ ना बुक कर. माझ्याकडून ह्याच्या पॅन्टीवरती हे रस पडवसायचं. तुला काय बोलायचं काय? जाऊन दे मामा तेवढं सहन करेन भाचीसाठी. बघा हा मला सहन करायच्या ऐवजी मला ह्याला सहन करावं लागतंय. काय म्हणू. आता मी घरी चालले. तर मित्रांनो आज आहे ब्लॉगिंगचा 4था दिवस न मी अजून सफाळ्याला आहे. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे. संध्याकाळ झाली मग आम्ही जरा बॅडमिंटन खेळायला घेतलं. एक तास खेळून आम्ही कंटाळले. मग आम्ही पावभाजी बनवायला घेतली. वटाणे सोलणे आणि फ्लावरचे तुकडे करून घेणे. पावभाजी बनवणार आहेत आणि तुम्हाला दाखवते म्हणजे रेसिपी पावभाजीची. आणि फ्लावर जरा मिक्स केलं. गाजराचे असे लहान तुकडे करून घेणे. त्याचबरोबर बीट आणि बटाटासुद्धा कापून घेणे. मग टॅमॅटो आणि कांदा कापून त्याची व्यवस्थित पेस्ट करून घेणे. इकडे आमची पेस्ट तयार आहे. मग मिरची लसूण कोथिंबीर आल्याचं वाटण करून घेणे. बाफलेल्या सर्व भाज्या परात्यात काढून त्याला व्यवस्थित मॅश करून घेणे. आता एक पातेलं घ्या. त्यात 3 चमचे तेल टाका. मग त्यात जिरं टाका. आता कांद्याची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणे. कांदा आणि जिरं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यात वाटण टाका. त्यानंतर थोडंसं हिंग टाकणे. आता त्यात 3 चमचे हळद टाकणे. त्यानंतर 3 ते 4 चमचे मसाला टाकणे. त्यानंतर आपण जे मसाले टाकले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेणे आणि मग त्यात थोडा पाणी टाकणे. तेल सुटेपर्यंत त्याला गॅसवर शिजवत ठेवणे. आता त्यात टमॅटोची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणे. आता आपण ज्या मॅश केलेल्या भाज्या होत्या त्या सर्व टोपात टाकणे. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यात पावभाजी मसाला टाकणे आणि मग पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता त्यात बटर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणे. आता आपली पावभाजीची भाजी तयार आहे.
आता सर्व पाव कापून घेणे. एका पॅनमध्ये थोडंसं बटर टाकून सर्व पाव व्यवस्थित गरम करून घेणे. तयार आहे आपली गरमागरम पावभाजी. एक्स्ट्रा बटर हा तिखट नाही एकदम बेस्ट. तिखट बनवलीच नाही कारण काय पोरांनी खाली पाहिजे म्हणून. आम्ही टाकून आपण आज 5वा दिवस आहे ब्लॉगिंगचा आणि मला सर्दी झालेली आहे आणि मी आज रिटर्न विरारला चालली आहे. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे. श्रवण जरा बाहेर गेला होता तर त्याने येताना त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी जरा एक पेस्ट्री आणली खायला. आता मी इकडे तयार झालेली आहे रिटर्न विरारला जायला. हा बोल. मला काय नाही मग मी आता चाललाय यज्ञकडनं ते सायकलची चावी घेईल, सायकल चालवेल आणि मग परत काय करेल ते करेल. आणि ही रिधी इकडे मला सर्दी झालाय म्हणून मी मावशीकडून 2 पॅकेट गोळ्या घेतल्या आणि मावशी गोळ्यांचा पसारा घेऊन बसलेली होती. तर आज मी रिटर्न चालली आहे वाणगावला. इकडे रिक्षा पकडून आम्ही आमचं फटाफट तिकीट काढलं. मग आम्ही गेले आमच्या डब्यात बसले आणि काही वेळानं आम्ही पोचले वाणगावला. मग रिक्षा पकडून आम्ही गेले डायरेक्ट मामाच्या घरी. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.